पहिल्या व्हिडिओमध्ये मी बोलले की प्रार्थना म्हणजे काय. प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी नम्रपणे बोलणं, हे मी तुम्हाला सांगितलं. प्रार्थना नेमकी कोणाला करायला पाहिजे. जर आपण एखाद्या फोटोसमोर गेलो प्रार्थना केली तर फोटो आपला प्रार्थना ऐकेल का प्रियांनो? त्याच्यासाठी आपल्याला जिवंत परमेश्वराची गरज आहे, हो की नाही? जो ऐकतो, जो बघतो, जो क्रिया करतो, असा जिवंत देव, त्याला आपण प्रार्थना करायला पाहिजे. प्रियांनो, प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना काय आहे माहिती आहे? आत्मिक जीवनाचा श्वास आहे प्रार्थना. बरं मला सांगा, आपण शारीरिक श्वास जेव्हा घेतो तेव्हा असं बोलतो का, मला आज खूप कंटाळा आला, मी श्वासच नाही घेत. नाही, मी गर्दीत होतो ना प्रवासात, तर मला श्वास नाही घ्यायचा, गर्दी आहे ना, मग श्वास बंद करून बसतो, असं म्हणतो का? किंवा असं कधी झालं आहे का प्रियांनो की माझ्या घरी खूप पाहुणे आले तर मला श्वास घ्यायला टाईम नाही, असं कधी झालं आहे का? किंवा असं कधी झालं आहे का, मी खूप नाराज झाले, माझा अपमान झाला, मला दुःख आहे, आता माझा मूड नाही, मी श्वास घेणार नाही, असं झालं आहे का कधी? कधीच नाही. तसंच आत्मिक जीवनाचा श्वास म्हणजे प्रार्थना आहे प्रियांनो. हे सर्व तुमच्यासाठी आहे. हालेलुया, परमेश्वराला धन्यवाद. अखिल सृष्टी जी आहे, युनिवर्स म्हणतो ना आपण, जेवढे मानव प्राणी आहेत तेवढ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा आहे. 2 लाईनचं गाणं म्हणून दाखवते, ओके. आराधना हो आत्मा से, आराधना हो सच्चाई से, हर एक चीज़ जिसमें हो प्राण, यहोवा की आराधना करे. काय बोललो आपण? यहोवा म्हणजे परमेश्वराचं नाव आहे. ज्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये प्राण आहे ते सर्वांनी परमेश्वराची आराधना करायला पाहिजे. आराधना म्हणजे परमेश्वराला देणे. आराधना